श्री गजानन विजय अध्याय 18 श्री गणेशाय नम जय जयाजी चित्रिलासा हे गोविंदा श्रीनिवासा हे आनंदकंदा परेशा पाही मम दीनबंधो हे केशवा केशी मर्दना हे माधवा मधुसूदना हे पूतना प्राणशेषण पांडुरंगा रुक्मिणीपते काय माझ्या आहे मनी ते तू जाणसी चक्रपाणी तेच कारे तुझ लागोनी बोलून दावू पद्मनाभा भक्ता जी जी इच्छा करी ती तू पुरविसी श्रीहरी ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाळ म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा सोडा मनीची कोठरता दास गणू हा तुझा असे अकोटाच्या शेजारी मुडगाव नामे एक नगरी तेथे बायजा नामे खरी समर्थाची भक्ती नसे हळदी माळ्याच्या वंशात जन्म त्या झाला सत्य शिवराम नामे इचा तात भुलाबाई जन्मी असे बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जणी ललाटी जे विद्यार्थ्यांनी लिहिले असेल तेच गडे बायजा आली तरुण्यात गर्भधारण करण्याप्रत घेऊन तिला तीच तात जमातांच्या ग्रहासी परी उपयोग नाही झाला जमात शंड होता भला तेने जनक जननीला शोक झाला अनावर बायजेकडे पाहून जननी करी रोदन माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते भुली म्हणे शिवरामासी बायजा न ठेवायशी दुसरा नवरा करून इसी देणे आहे भाग पहा शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोडू धीर हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना काही दिवस वाट पाहू नको ऐसी अधीर होई बायजैसे येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला नपुसकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी ते औषधाने होईल दुरी वाट पाही यास्तव ऐसे उभयता बोलून बायजासी तेथे ठेवून आले मुडगावा कारण आपल्या घराते बायजाचे वय 15-16 वर्ण काळा सावळा तारुण्याने मुसमुसलेला होता तिचा जीव डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होईत ज्या थोरल्या दिरासी पाहुणीय बायजीसी इच्छा झाली मनासी संभोग तिचा करावया त्याने प्रयत्न केले नाक वळवाया तिच्या मना म्हणू लागला क्षणक्षणा ऐसे बायजा कारणे हाताश ऐसी मुळी न होय मी चुतला पतीचे ठाई अमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन झुरणे देह सोडून अनिंदित ठेवी मन वेडे आजपासून मीच नवरा समज तुला ऐसे त्याने सांगावे चाळे नाना करावे काही आमिष दावावे चित्त तिचे भुलाया परी उपयोग होईना बायजाच्या न हे येई म्हणा ती म्हणे हे नारायणा कारे दैन्य मांडलेस बाळापासून ध्याईले मी तुझे चरण त्याचेच काही मज लागून फलदृष्टी पडावे जयाची मी हात धरिला तो न पुरुष कळून आला दैवयोग समजून चुकला संसार नशवी नाही मम बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल पाही कृपा करी रे शेषशाही पुरुष वर्षाचा न हो मला ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजेपाशी आपल्या हेतू कळविण्यासी रात्रीची या समयाला तो बायजाने इनकारला करुण केले उत्तर कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परीस साचार सोड हा अविचार स्वैर ऐसा होऊ नको ह्या तियेच्या भाषणात तोंडा आणि मुळी मना होता कामाची वासना नीती वैलाया जात असे अंगावरी टाकण्यात जो तो पाही इतक्यात तयाचा तो थोरला सुत माडेवरून पडला हो खोक पडली डोक्यासी बाईजने धरले त्यासी बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागली बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा अभिलाष तो नाही बरा परस्त्रीचा केव्हाही मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेल्या कर्माचा त्याने नाद सोडीला सदनी निवांत राहिला पुढे शिवराम घेऊन गेला कन्ये सापल्या मुडगावी भुलाई म्हणे पतीसी चला जाऊ शेगावासी महाराजा ते पुसायासी पुढील भाकीत बायजेचे ते मानिले शिवरामासी आला घेऊन कन्येसी महाराजांचे पुसायासी आपल्या त्या कांतेसह बायजा घातली पायावर केली विनंती जोडू न कर कृपा करा या मुलीवर पुत्रपोत्र द्यावे हिला ते समर्थानी ऐकले शिवरामासी हसत वदले अरे नसिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या एवढे पुरुष जगात तेवढे असती हेचे तात उगे न पडा फंद्यात लग्न हिचे करण्याच्या ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला घेऊन त्या बायजाला परत आला मुडगावी परी त्या समर्थ वचनी बायजा आनंदली म्हणी निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुडगावात त्यांच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला शेवगावास जाण्याला पुंडलिकाच्या बरोबर त्यांना ऐसे वाटले साधू चरणीने धरले तेच तिच्या करतील भले निजकृपेने कल्याणा पुरुषत्व देतील जमातासी अशक्य न काही संतासी ऐसा विचार मनासी करून राहिले स्वस्थते
पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, तेने पुकार जगभरी ऐशा रीती झाला. हे शेगावाच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे, तरुणपणी मनावाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरुणी ज्वान, पुंडलिकासी तारुण्य, याची वारी विषय भान हीच आहे निसंशय. परस्परा प्रीती जडली, विषय सुखाची नावळी, भोगण्या ही युक्ती केली, वाटते या उभयतांनी. पुंडलिक जरी माळे असला तरी हा संबंध योग्य होता बायजाच्या धरण्या हाता. काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याच्या आलीपोटी, म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे दातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार, नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला. भुलाई म्हणे बायजसी, तू का कारटे अहर्निशी पुंडलिकाच्या घरी जासी, हे काही कळेना. अशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ, कोल्हा न करी उपोषित उसाच्या फडामध्ये. वा पाहून बटुकाला, बैल नाही पुढे गेला, कारटे अमुच्या नावाला, काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी, हिला नका ठेवू ऐसी, लावून द्यावे माहेतरासी, पहा पोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते, सदा त्याची हितगुज करते, एकमका पाहून भरते येता दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास घेऊन या कारटीस, सांगू अवघे महाराजास चाळे ये बायजेचे. संतासी अवघे कळते, ते सन्नतीचे चाहते, पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बाई पुंडलिक भोकऱ्या आला तोही, चौघे येऊ लागले पायी शेगावी समर्थांच्या. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघन, की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा जरी करीती तरी अंतर्न द्यावे हीज प्रती, दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपल्या पोरीस लावू नको भलता दोष, ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीची. शिवाय या बायजेला कोठेही नवरा भला, ही न आली करावया संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशीच जे जन्मावरी, जनाबाई पुंढरपुरी अशाच रीती राहिली गे. तिने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला कोण न आता छळावे. ऐसे समर्थाचे भाषण शिवरामाने ऐकून गेला, असे गहीवरून शब्द न काही बोलावे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुंड गावासी आला, पुढे बायजेच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपल्या भक्ताप्रद सदैव रक्षण करीतात, ऐसे कसे हे थोडक्यात गोष्ट सांगतो. ए ठाई भाऊ राजा राम कवर, एक होता डॉक्टर, पहा खामगावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला, आणविले मोठ्या डॉक्टरला, औषधपाणी करा याला खामगावा मासरी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटीसी बांधली, शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा ना उपयोग झाला, फोड वाढू लागला, वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शयेवरी, व्याधी असह्य झाली खरी, शेवटी त्याने अंतरी विचार केला, हो आता हाच उपाय, आठवावे सद्गुरुपाय, याविन दुसरे सोय काही नसे राहिला. पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ, या लेकरांचा व्रत अंत किमपी आता पाहू नका. अशी श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटुनी, सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्द किर्र, कोल्हे हुंकेने कांतार, दणाणून गेले हो. तो एक दमणी आली, तट्ट्यावरी लागली, गाडीस होती जुंपली. जोडी खिल्लाऱ्या बैलांची, कंठामांजी घागरमाळा, वाजू लागल्या खळाखळा, मागे पुढे सोडीला होता पडदा दमणीस. दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली निश्चयेसी, डॉक्टर पाहत होते त्यासी पडून आपल्या शयेवर. तो एक उतरला, ब्राह्मण दमणीच्या खाली भला. दार ठोठावू लागला. डॉक्टरांच्या बंगल्यांचे डॉक्टरांच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी प्रश्न केला कोठूनी. आपण आलात ये ठाया, ब्राह्मण बोले त्या कारण, माझे गज नामाभिधान, तीर्थ अंगारा घेऊन शेगावहून आलो मी. डॉक्टर भाऊ कौराला, जो का आहे फोड झाला, हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. प्याव्यासी दिले तीर्थ, हे घ्या आपुल्या हातात, मी जातो आता परत, वेळ ना मशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण, तो शोधावया कारण भाऊने शिपाई पाठवला. परी न पत्ता लागला, गाडीने दिसली कवनाला, भाऊ मणी घोटाळला, कशाचा ना तर्क चाले. फोडासे लाविता अंगारा, तो तत्काळ फुटला खरा, येऊ लागला भराभरा पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार, पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाराचा.
भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली, हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ बदले त्यास, माझ्या गाडी बैलास नुसता न चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून, हृदय आले उच्चांबळून, हा भाऊ कवरांचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन, लेकरासाठी धावून खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान, त्या व्याधीच्या निमित्त जाण, अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन आवलिया. असो एकदा समर्थ स्वारी, निगती झाली पंढरपुरी, त्या श्री चंद्रभागेतिरी. विठ्ठलासी भेटावया होती मंडळी बरोबर, दिवस वारीचा साचार, स्पेशल गाड्या वरचेवर, जाऊ लागल्या पंढरीला. जगू अभा पाटील हरी, बापूंना व मंडळी दुसरी, सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार, तेथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालसे. झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळ्याचे आहेत, म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बोवासाचा, गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला साचा, शेगावाच्या पाटलावंशा. म्हणून पाटील शेगावाचे, गोमाजीला वंदू साचे. रस्त्यास लागती पंढरीचे, ऐसे त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन, अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी, बापुणा आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा, समुदाय वारकऱ्याचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबारी, क्वचित कोठे भूमीवरी, पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर, गजबजून गेले फार, भरती येता सागर, जेवी जया उच्च स्वरे. शब्द कवनाचा कवडाला न ये ऐकावयाला, ऐसा आनंदी आनंद चालला तो वाणू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर, सावता कोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर, सोपान मुक्ता जनार्दन. या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा, भक्तांनी उधळविला बुक्का, आधार करावया कारणे. त्या योगे आकाशात बुक्क्यांचे जणू झाले छत, सुवास उठला घमघमीत, गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला, उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. या प्रदक्षिणेच्या वाटेवर वाडात चौफळ्या शेजारी, दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलीस हातावरी उभे राहिले रस्त्यावरी, तेथे पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशी साचार, हरी पाटला बरोबर बापू विन इतर गेले दर्शना हरीच्या. बापूंना मागे राहिला, तो होता स्नानासी गेला, म्हणून त्यासी वेळ झाला, मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी, ते समजले ऐशापरी, दर्शनासी गेले सारी, आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत, दर्शनाचा धरून हेत, राऊळांच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना, तेथे हा बापू आपण, बापूना केवी जाईल दर्शना, शिवाय गरिबी पदरात. बापूना म्हणे मनासी, हे विठ्ठला ऋषिकेशी, का रे निष्ठुर झाल्याशी, मजला देई दर्शन. तू सावत्या माळ्या करण, अरणी गेलाच धावून, तेवी येई राऊळातून, मज भेटाया पांडुरंगा. अरण होते 8 कोस, तैसे नव्हे येथे खास, मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात, तू अनाथांचा असशी नाथ, मग का रे देवा मज प्रत, उपेक्षेली या वेळी. ऐसी बहुत धावा केला, शेवटी बापुणा हताश झाला, परत बिराडासी आला. अस्तमानाचे समयास मुख झाले होते म्लान, अवघ्या दिवसाचे उपोषण, बापूचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी, मन मंदिराच्या सभोवरी, फिरत होते भिरभिरी, याचे नाव ध्यास हो. बापूनासी पाहून हसू लागले अवघे जण, हा बेटा अभागी पूर्ण, कळून आला आपणा. शेगावहून दर्शना पंढरीसी आला जाणा, येथे येऊन खेळ नाना, फिरला पाहता गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती, यास कशाची श्रीपती, ऐन वेळेसी राहतो गैरहजर दुर्दैवी. कोण म्हणाले बापूना, वेदांत आहे अवघा आला, तो कशाची दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत, वेदांताचे ऐसे मत, दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन, बापुनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला, मग हा येथे कशास आला, का शेगावा त्याला भेटला नसता ईश्वर.
अहो हे वेदांती लोक ज्ञान सांगती, शब्द चावटी हमेश करती, अनुभवाचा लेश नसे. सगुणोपासना झाल्या पूर्ण, मग होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपण, तरुणपण येता कसा. ऐसा उपहास तयाचा, प्रत्येकाने केला साचा, अवघ्या पुढे एकट्याचा, टिकावा लागावा कोठोनी. तो बापुना बसला उपोषित, दातासी लावणी दात, ते दोघे अवघे पाहत, स्वामी निजल्या जागे होण. गरिबांचे साकडे साधूलाच एक पडे, सत्संगती ज्याला घडे, तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणते बापुना, दुःख नको करूस म्हणा, हे तुला रुक्मिणी रमणा, भेटवितो एकाळी. तो महाराज उभे राहिले, कटी हात ठेविले, पाय खाली जुळविले, समचरण दावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी, बापुणाच्या पडली दृष्टी, शरीर ठेवले पायावर. पुन्हा जो पाहे वारी, समर्थ दिसले पहिल्यावरी, तेने बापुणाच्या अंतरी अति आनंद झाला. धोतर पागोटे आणि शेला, जो घरी दृष्टी पडिला, तोच त्याने पाहिला, दर्शन जाता रावळात. इतर म्हणाले महाराजास, तसेच दर्शन आम्हास होऊ द्या, आम्हा आहे आस पुनरपिसीच्या दर्शनाची. ऐसे ऐकता भाषण बोलते झाले गजानन, बापुणासारखे आधी म्हण तुम्ही करारे आपुले. ते तसे झाल्यावरी दर्शन घडवीन निर्धारी, ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण, निष्पाप करी आधी म्हण तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापुणाला विठ्ठल साक्षात दाखविला, कुकाजचे वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात, गुळाच्या त्या गोडीप्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी, बापुणाच्या अंतरी दर्शन ते ठासवले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण, रसिक चतुर विद्वान संत सेवान जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे, म्हणून नाव त्याने ठेविले नामदेव बालकासी. कवठे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा, तो वराड प्रांताचा म्हणून उरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीसी मरी आली मुक्कामासी, त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारिता. प्रेता मागे चाले प्रेत, पोलीस शिरती घरात, यात्रा काढून देण्याप्रत, डॉक्टराच्या हुकमाने. वारकऱ्याला ओढती, गाडी माझी बसवती, चंद्रभागेच्या पार करीती, कुरडवाडी रस्त्याला. हा कवटे बहादुराचा वारकरी आला मरीने आजारी, ढाळ होती वरचेवरी, उलटीमुळेच थांबेना. गोळे हाता पायासी येऊ लागले बहुवशी, कोण न जाई त्यापाशी, शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत, शेगावाचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला, हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळाच्या समयाला. कोण न येती उपयोगी, लोकसुखाचे सोबती, संकट कालिक अवेरती, तेथे एक रक्षण करीती. संत अथवा देव हो, तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर, म्हणाले हा उसरीवर निजला, यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया, हो बहुतेक मेला सध्या, याच्या नादी लागता वया, संकट येईल आपणा ते. 50 माणूस बरोबर, आपल्या एधवा साचार, मरीचा तो झाला जोर, सांप्रत या पंढरीसी. अशा स्थितीत ये ठाई थांबणे हे काही बरे नाही, चला जाऊ लवकरी चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्यांना, तुम्ही कैसे खुळावला, आपल्या देश बंधूला सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वाटून जवळ गेले, वारकऱ्याला कर धरले, त्यासी उठवून बसविले आणि केले मधुरोत्तर. चल बापा उठ आता, जाऊ आपल्या वराड प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वराड कशाचे हो, समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त. तई म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्या ऐसा भिवू नको, तुझे टळले गडांतर, ऐसे वदोन ठेविला कर. त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी थांबली, वाटू लागली थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती. संताने ज्या धरिले हाती, त्याने निज म्हणे यम नेईल कसा. घटकेत झाला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी, चंद्रभागेच्या पैलतीरी, आला समर्था समवेत. आनंद झाला त्यास वंदी समर्थ चरणासी, म्हणे दयाळा काढिले मशी, दाढेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार, भक्त करीती जय जयकार, आले कुरडवाडीवर निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करुण वारी, आली शेगावा प्रती सारी मंडळी, ती बरोबरी श्री गजानन स्वामीच्या.
एक कर्मठ ब्राह्मण घ्यायाला दर्शन त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामीचे. त्याने स्वामीची कीर्ती निजदेशी ऐकली होती म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. सोवळे ओवळे त्याचे अति तो होता मध्यमती खट्टू झाला परमचित्ती समर्थासी पाहता. व्यर्थ आलो म्हणे येथा या वेड्यासी वंदण्याप्रत हा भ्रष्टाचा आहे सत्य. सार्वभौम शिरोमणी सोवळे ओवळे येथे मेले अनाचाराचे राज्य झाले अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मणी खिन्न अणु कैसे जीवन श्वान मध्ये पडला हा. याला न कोणी उचलती गांजा सदैव धुण किती या वेड्या ते वंदिती महाराज महाराज म्हणून. जळो याचे साधूपण मला बुद्धी कोठून झाली याचे दर्शन घ्याया काही कळेना. याचा संशय फेडावया समर्थासन सोडून या. येथे झाले तया ठाया जेथे होता ब्राह्मण आणि म्हणाले तया प्रत पूजा करावी यथास्थित. कुत्रे झाले नाही मृत संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला निज समर्थ बोलू लागला अरे नाही वेडा मला तुझ सम लागले. कुत्रे मरून झाला प्रहर त्याचे प्रेत रस्त्यावर पडले त्याचा विचार तुम्ही न कोणी केला की. ऐसे बोलता विप्राला समर्थाने दिला आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या सम ज्ञान नाही. परी खंती न करा तिळभर पाणी आणाया घागर घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवर. ऐसे बोलून कुत्र्यापसी येथे झाले पुण्यराशी स्पर्शपदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली योग्यताना जाणिली ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा वरद हस्त ठेवा शिरा मी अनंत अपराधी. तूच सोवळा साचार एक आहेस भूमीवर करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते याच दिवशी भली समाराधना त्याने केली कुशंका मनाची पार फिटली लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत आपुल्या तो देशाप्रत समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचिती आली तया. स्वस्ती श्री दासगणो विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविका लाभो सत्पथ हेची इच्छा दासगणो. शुभम भवतु. श्रीहरी अर्पणामस्तु. इति 18 अध्याय समाप्त.